धोका देऊ शकेल, पण आई वडील कधीच धोका देऊ शकणार नाहीत, कारण तुमचं सक्सेस म्हणजेच त्याचं सक्सेस आहे, त्यांचं सक्सेस आहे. त्यामुळं डोळे झाकून कुणावर विश्वास ठेवायचा तर आई वडिलांवर ठेवायचा. 1 लाखामध्ये एखादी रॉंग केस असू शकते, 1 लाखात एखादी चुकीची केस असू शकते. पण मी असं म्हणलं की 1 लाखामध्ये 99,999 मात्र बेस्ट आई बाबाच असतात. आता एखाद्या वेळेस चुकून यापैकी कुणाला तरी एखादी बारीक सवय वाईट असेल, काहीतरी असेल, तर आता मी मुलांना सांगेल, कारण तुम्ही आता 1ली 2रीतले नाही, तुम्ही जरा मोठे आहेत, 7वी 8वी 10वी काय असेल ते, तुम्ही सुद्धा कधी कधी आई वडिलांना समजून घेत चला. हसून काही काही गोष्टी हे करायच्या, हसून. ठीक आहे, असं थोडं आमचे बाबा आहेत असे. आमचा एक विद्यार्थी दादा हे दत्ता मांदळे दुबईला राहतो. मी त्याच्या घरी जेव्हा गेलो तेव्हाच पाहिलं तर घरात गेल्या मोठा आई वडिलांचा फोटो. मी म्हणलं अरे दुबईमध्ये, म्हणजे मला मनात आला, मी बोललो नाही ते, काही लोक आहेत ना एखादा नवीन बंगला बांधला, नवीन फ्लॅट घेतला ना तर तिथं असे फोटो लावत नाही. त्यांनी दुबईमध्ये लावले आई वडिलांचा फोटो. आता त्याचे वडील गेले, पण म्हणजे आई गेली, परंतु ते जिवंत असताना पण मस्त फोटो. तो म्हणला की आम्हाला रोज दिसत नाहीत ना म्हणून, कारण दुबईत राहतो तर रोज दिसावेत म्हणून फोटो लावलाय. एकदम मनापासून प्रेम आई वडिलांवरती. आणि साधी माणसं, पण साध्या माणसांची मुलं मोठी होतात. ती जाणीव ठेवली की, पोरांनी जाणीव ठेवली की ते सगळे सुखाचे दिवस पुढे चालू होतात. सो मी असं म्हणेन की यापेक्षा जास्त मी बोलू शकत नाही. बऱ्याच गोष्टी चर्चा केली.